सँडविचचं प्रिपरेशन पूर्णपणे झालेलं आहे भावानो. सोबतच आपला पॅक पण रेडी आहे. घेऊया. सँडविच तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं. हे आपला सँडविचचा मसाला आहे. याला एकदा मी मिक्स करून घेतो. मसाला पूर्णपणे ब्रेडच्या मधोमध टाकायचा आहे आपल्याला. चांगला कंजूसी न करता सगळीकडे असं पसरलं पाहिजे. बिलकुल कंजूसी नाही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडा तिखट मीठ मसाला आणि किचन किंग मसाला घातलेला आहे मी. सोबतच ह्याच्यामध्ये आहे अंड. उकडून अंड घेतलेलं आहे. अंड उकडून झाल्यानंतर त्याचे पीस केलेले आहेत आणि ते ह्याच्यामध्ये मी घातलेले आहेत. असा मसाला सेट झालेला आहे आपला. आता ह्याच्यावरती जे हे ब्रेड आहेत, हे ब्रेडचे पीसेस प्रॉपर ह्याच्यावरती आपण झाकून घ्यायला पाहिजे. सांगायला विसरलं, त्या मसाल्यामध्ये थोडं मेयोनीज आणि सॉस वगैरे पण आहे. सँडविच आपलं रेडी झालेलं आहे, म्हणजे अजून त्याचं ग्रिल करणं बाकी आहे. सोबतच एक पॅकचा सिप घ्यावा असं म्हणतो. तर चिअर्स. पहिला गॅस चालू करून घ्यायचा आहे ऑब्विसली. त्यानंतर हे आपलं जे टोस्टर आहे त्याला थोडं गरम करून घेऊया. एकदम प्रॉपर ग्रिल्ड गरम व्हायला पाहिजे. टोस्टर गरम झालेला आहे. आता यामध्ये थोडं आपण ऑइल घालून घेऊया. अगदी ग्रिलिंग चालू आहे. लॉक केलेला आहे ग्रिलरला. थोडासा आवाज येईल, त्याच्यावरून अडकून जायचं आणि ह्याला एक पलटी मारायची. ही अशी पलटी आपल्याला 3-4 वेळा करायची. जोपर्यंत सँडविच ग्रिल होतंय तोपर्यंत आपण एक सीप घेऊया. सँडविच आपलं ग्रिल होते मित्रांनो. सोबतच वेफर्स आहेत. एक वेफर्सचा तुकडा सुद्धा. आता आपल्याला हे जे लॉक आहे ह्याला काढून घेऊन ब्रेडची स्थिती बघून घ्यायची आहे. अजून फ्राय करावं लागणार आहे नक्कीच. लवकरच आपलं सँडविच रेडी होणार आहे मित्रांनो. तुम्ही याला जेवढं लो फ्लेम वरती भाजाल तेवढं त्याची चव वाढणार आहे नक्कीच. ऑलमोस्ट रेडी आहे आपलं सँडविच. एकदा आपण चेक करून घेऊया बोथ साईड कसं चाललंय. ऑलमोस्ट म्हणण्यापेक्षा एकदम रेडी आहे असं म्हटलं तरी चालेल. हे आता रेडी असलेलं सँडविच आपण पाहू शकता. पूर्णपणे हे रेडी आहे. आता हे आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. प्लेटमध्ये आपण याला काढलेलं आहे. आता याला पिझ्झा कटर तर आपल्याकडे नाही आहे,
ह्याला आपण परतणं म्हणतो. या परतणापासून ह्याला आता सँडविच आकारामध्ये कट करून घेऊया. यस, प्रॉपर कट झालेला आहे मित्रांनो. टेस्ट करून बघूया. ही आपल्या सँडविचची स्थिती आहे, आपण बघू शकता. या ट्राय करूया मित्रांनो. फार गरम आहे. वा, एक नंबर. चस. अप्रतिम. याची चव मी तुम्हाला सांगू शकणार नाही, एवढी सुंदर आहे. पीस गटकूया.